हरि ओम. योगदास जयगणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 56. भौतिक श्रीमंती तृणवत असते. भौतिक श्रीमंती तृणवत असते. ती आज असेल तर उद्या नसेल. तसेच भौतिक समृद्धी कितीही मिळाली तरी त्यामुळे कधीही समाधान होत नाही. भौतिक सौख्य जितके मिळते तितके ते आणखी मिळावे असे वाटते. भौतिक सौख्याने कधीही तृप्ती, शांती आणि समाधान लाभत नाही. परंतु आध्यात्मिक योग साधनेने आत्मज्ञान प्राप्त झाले की या विश्वात मिळवण्यासारखे काहीही उरत नाही. विशेष म्हणजे मिळालेल्या भौतिक सौख्याचा ते उपभोगून झाल्यावर कंटाळा येतो. याचा अर्थ भौतिक सौख्याची विरक्ती येते असे नव्हे, तर नवनवीन प्रकारचे भौतिक सौख्य मिळावे असे वाटते. भौतिक सौख्याचा कंटाळा न येता ते मिळवून देणाऱ्या साधनांचा कंटाळा येतो. त्यामुळे माणसाला नित्य नवीन गोष्टी मिळवण्याची हौस असते. त्या मिळवण्यासाठी मनुष्य काहीही करायला तयार असतो. प्रसंगी त्याचा विवेक आणि संयम सुटतो. मनुष्याला भौतिक सौख्यापोटी जरी जग मिळाले तरीही त्याचे समाधान होणे शक्य नाही. भौतिक सौख्यामागे भरकटणारा लवकरच भरकटतो आणि त्यामुळे तो सदा सर्वदा भिकारीच राहतो. सिकंदर जग जिंकण्याच्या कामनेने पछाडलेला होता. तो जग कधीही जिंकू शकला नाही. तसेच या हट्टामुळे तो स्वगृही पोचायच्या आधीच वाटेतच मृत पावला. असो, तो जेव्हा भारताच्या मोहिमेवर निघाला तेव्हा त्याला कोणीतरी सांगितले की भारतातून येताना एखादा योगी आणावा. योगी ही काही अजबच चीज असते. सिकंदर जग जिंकत भारतात येऊन पोचला. एका झाडाखाली त्याला एक ऋषी चिंतन करत बसलेले दिसले. त्यांची ती शांत ध्यानमूर्ती पाहून सिकंदरला कुतूहल वाटलं. त्यांच्याशी बोलावं असं वाटलं, कारण हा नमुना जगात इतरत्र कोठे आढळत नाही. त्याला कोणीतरी सांगितले की हेच ते योगी. त्यावेळी त्याला कोणीतरी योगी आणावा असे सुचवले होते याची त्याला आठवण झाली. तेव्हा त्यांना आपल्याबरोबर घेऊन जाण्याच्या इच्छेने तो त्या ऋषींना म्हणाला, आपण हे असे अपुरे वस्त्र नेसून येथे झाडाखाली एखाद्या भडंगासारखे बसले आहात. माझ्याबरोबर चला, मी आपल्याला सर्व ऐश्वर्य देतो. त्यावर ते ऋषी म्हणाले, मला मिळवण्यासारखे आता या विश्वात काहीही शिल्लक नाही. तू मला काय देणार? मला द्यायला तुझ्याकडे आहेच काय? तू तर जगातला सगळ्यात महाभिकारी माणूस आहेस. म्हणून तर स्वतःचं घर, देश सोडून भीक मागत जगभर कटोरं घेऊन हिंडत आहेस. हरि ओम.